नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की रम्या आणि वसुंधरा आता बोक्या फाडणारच असतात. तेव्हा तिथे पार्थ पोहोचतो आणि पार्थ त्यांच्यावर खूपच रागवतो आणि म्हणतो की हे सगळं काय चाललंय तुमचं. तेव्हा रम्या म्हणते की अरे ती काव्यासारखी तुला त्रास देत होती ना, म्हणूनच आम्ही हे करण्याचं ठरवलं होतं. पार्थ म्हणतो की मी सांगितलं का तुम्हाला की मला त्रास होत आहे, ते कशाला उगाच आगाऊपणा करतेस. तर इकडे वसुंधरा आता पार्थला विनवण्या करत असते की प्लीज तू हे सगळं काही काव्याला सांगू नकोस, आम्ही तिच्या बोक्याला फाडणार वगैरे होतो, ती आम्हाला वाघिणीसारखी त्रास देईल. तर रम्या आणि वसुंधरा आता स्वप्न बघतात की जर काव्याला आमचं सत्य कळालं तर ती कशा प्रकारे आम्हाला शिक्षा देईल. या गोष्टीचा विचार करत आता त्या दोघीही मायलेकी खूपच घाबरतात. पार्थ म्हणतो की मी सांगणार नाही, पण यापुढे तुम्ही त्यांच्या वस्तूंना हात लावायचा नाही. काव्याच्या रूममध्ये जाऊन पार्थ आता तो बोक्या बेडवर ठेवून येतो. त्यानंतर पार्थचं लक्ष मंगळसूत्राकडे जातं. आपणच काव्याला हे गिफ्ट म्हणून दिलं होतं आणि आपणच ते तोडून टाकलं आहे. त्यानंतर पार्थ आता काव्याच्या वस्तूमध्ये तिथे रमून जातो आणि त्याला सगळा भूतकाळ आठवू लागतो. असं काही आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.